विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग पाहणार आहे तो आहे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन यातला भाग 2 जो आहे मित्रांनो, आज आपण समजून घेतो. ठीक आहे. यातला पार्ट 1 जो आहे आपण पाहला. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला परत सांगतो, मुळात जे आहे आपलं त्याला काय म्हणता येईल, जे लक्ष्य आहे, ठीक आहे, हे लक्ष्य कुठलं आहे तर लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्था मित्रांनो ही तुम्हाला जगाच्या अर्थव्यवस्थेच्या एक पातळीवर क्लिअर आहे का ही आणायची आहे. मग आता जगाच्या पातळीवर आपली जी अर्थव्यवस्था जर आपल्याला आणायची आहे तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी मित्रांनो आपण काय केलं, 3 मुद्द्यांवर आपण काम केलं. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय व्हायचं होतं, आपल्याला ग्लोबल व्हायचं होतं. ठीक आहे. मग आता ग्लोबल होत असताना मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही पाहाल तर यातला जो रूट आहे, क्लिअर आहे का, तर यातला रूट आपण समजून घेतला होता लिबरलायझेशन नावाचा मित्रांनो एक रस्ता आहे. क्लिअर आहे का, हा रस्ता जर तुम्ही पाहिला, ठीक आहे, तर हा ग्लोबलायझेशन पर्यंत मित्रांनो जो आहे हा पोहोचतोय, याचा रस्ता. पण मित्रांनो रस्त्यावरनं जात असताना एक डायरेक्शन महत्वाची आहे. क्लिअर आहे का, क्लिअर काय सांगतोय, एक डायरेक्शन महत्वाची आहे. ही डायरेक्शन कोणी दिली तर ही प्रायव्हेटायझेशन दिली आहे. ठीक आहे. यालाच खाजगीकरण असं म्हणतो आपण मित्रांनो. हे खाजगीकरण आजच्या लेक्चरला आपण समजून घेतो. ठीक आहे. मुळात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही पाहाल तर तुम्ही काही गोष्टींची उत्तरं तुम्ही मला द्या. ठीक आहे. ऍक्च्युली काल पण आपण मित्रांनो समजून घेतलंय. ठीक आहे. सरकारी जी काही यंत्रणा आहे आणि खाजगी यंत्रणा आहे, ठीक आहे, यामधलं चांगली यंत्रणा तुम्हाला कोणती वाटते? पटापट उत्तर द्यायची. प्रश्न कळला का? प्रश्न असा आहे की खाजगी यंत्रणा आहे आणि सरकारी यंत्रणा आहे. ठीक आहे. रिझल्ट ओरिएंटेड जर तुम्ही पाहाल तर यातलं तुम्हाला कोणती यंत्रणा आवडते? पटकन उत्तर द्या. प्रायव्हेट. चला, खाजगी म्हणतात लोक. अजून कोणती कोणती यंत्रणा आवडते? पटापट बोला. हो, तुमच्या सगळ्यांचीच उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. चला, सांगता का? बोला. प्रायव्हेट. अच्छा, प्रायव्हेट. बर. खाजगी. खाजगी. बर, खाजगी. बर, प्रायव्हेट. प्रायव्हेट. साल किती खतरनाक आहे ना. म्हणजे वास्तविक पा किती वाईट आहे. किती मस्त सांगून आले तुम्ही. खाजगी खाजगी गव्हर्नमेंटच्या पोस्ट साठी लेको तुम्ही प्रयत्न करून आले 13 लोक, उर्वरित मित्रांनो 74 लोक. ठीक आहे. पहा ना, म्हणजे कन्सेप्ट पहा किती सुंदर आहे. गव्हर्नमेंटच्या एक चांगल्या पोस्ट साठी तुम्ही काय करून आले, लय प्रयत्न करून आले. एमपीएससी काय ऍग्रीकल्चर पण त्यांना ऍग्रीकल्चर ऑफिसर आणि बाम मग काहीतरी. क्लिअर आहे का. आणि तुम्हाला काय त्याला काय म्हणते, तुम्हाला वातावरण कुठलं आवडते तर खाजगी आवडून आलं. किती खतरनाक. सरकारी पोस्ट साठी तुम्ही प्रयत्न करून आले. असंच आहे, असंच आहे. ठीक आहे. साधं सरळ सोपं. आता मित्रांनो याच्यात काही मतभेद वगैरे आहे का तर ते आपण थोडं बाजूला ठेवू. ठीक आहे. कन्सेप्ट काय चालू आहे थोडस लक्षात घ्या भावांनो. मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या. कन्सेप्ट आपली आपली चालू आहे की पहा ना, एखाद्याची तब्येत खराब झाली, ठीक आहे, उदाहरणार्थ आता आपण काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये दाखवतो का? नाही, याची पॉसिबिलिटी कमी नाही. आपण खाजगी हॉस्पिटल मध्ये प्रायव्हेट मध्ये दाखवतो का? कारण की तिथं ट्रीटमेंट चांगली मिळते. ठीक आहे. मित्रांनो हेच जर तुम्ही पाहाल, क्लिअर आहे का, हीच कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. काय आहे लक्षात घ्या. मुळात आपण प्रायव्हेटायझेशन का करतोय? ठीक आहे, लक्षात घ्या. मुळात याचा अर्थ मित्रांनो काय आहे प्रायव्हेटायझेशनचा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात. मित्रांनो मी काय म्हणतो लक्षात घ्या. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात खाजगीकरणाचा काय अर्थ आहे ना, तो आपण जो आहे हा काय करतोय समजून घेतोय. ठीक आहे. मग यातमध्ये जर तुम्ही पाहाल सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट पाहताय का, यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची, लक्षात घ्या रे, काय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची मालकी मालकी अंशतः किंवा पूर्णतः मित्रांनो कुठं विकायची तुम्हाला? खाजगी क्षेत्राकडं हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला खाजगीकरण असं म्हणतात. कन्सेप्ट. मग आता थोडस लक्षात घ्या. खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कोणते आहे पहा. इंडस्ट्री नावाचं आपण सेक्टर पाहिलं. या इंडस्ट्री सेक्टर मध्ये, ठीक आहे, आपण काही महारत्न, काही मिनीरत्न, काही नवरत्न कंपन्या आपण पाहिल्या. ठीक आहे. सेल, भेल, एएआय, आयओएल, क्लिअर आहे, अशा अनेक कंपन्या. ठीक आहे.
या सार्वजनिक क्षेत्रातील जे उपक्रम आहे, गव्हर्नमेंटच्या कंपनी आहे, यांची मालकी अंशतः अंशतः म्हणजे किती मित्रांनो, याचे फेज ठरलेले असतात. ठीक आहे, किती अंशतः म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या 2%, 10%, क्लिअर आहे का? उदाहरणार्थ 26%, क्लिअर आहे का? याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 49%, भावांनो लक्षात घ्या, 49% क्षेत्राच्या पलीकडे नाही. ठीक आहे, अंशतः मध्ये, क्लिअर आहे का? जर जर आपण जर असं म्हटलं, कन्सेप्ट आहे का, दोन पॅरामीटर्सवर चर्चा करू. ठीक आहे, याची पूर्णतः म्हटलं तर किती, ती कंपनी 100% आपण काय केली, विकायला काढली. ठीक आहे, किंवा आपण हस्तांतरित केली कुणाकडं, खाजगी एखाद्या कंपनीकडे. ठीक आहे मित्रांनो, दोन मतभेद यातले थोडस लक्षात घ्या. तुम्हाला सध्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कुठली सध्याची जर तुम्ही पाहाल तर एक कंपनी आहे, कुठली, इंडियन एअरलाइन्स. क्लिअर आहे का? कोणती, हे तुम्हाला माहित आहे, इंडियन एअरलाइन्स. ठीक आहे, हे काय आहे इंडियन एअरलाइन, ही गव्हर्नमेंटची कंपनी. ठीक आहे, आता या गव्हर्नमेंटच्या कंपनीतनं भावांनो लक्षात घ्या, गव्हर्नमेंटने ठरवलं काय, की याची आपण किती पर्सेंट शेअर विक्री करू, 49% शेअर मित्रांनो यातला विक्री करू. ठीक आहे, मग असं आपण म्हणू की टाटाने 49% यातले शेअर विकत घेतले. ठीक आहे मित्रांनो, याचा अर्थ असा होत नाही की आता ही टाटाच्या मालकीची ही कंपनी झाली. याच्यासाठी किती पाहिजे, नेहमीसाठी लक्षात घ्या, याच्यासाठी 51% शेअर पाहिजे. जर 51% शेअर किंवा त्या पलीकडे जास्त जर घेतली, तर एक गोष्ट लक्षात घ्या, याची मालकी, क्लिअर आहे, एक प्रकारचे मालक, क्लिअर आहे का, टाटा कंपनीचे मित्रांनो जे हे होऊ शकतात. ठीक आहे, पण सध्या जर तुम्ही पाहाल तर याच्यातले दोन भाग आहे. काय, एक तर अशी मालकी तुम्हाला अंशतः विकायची आहे, आणि पूर्णतः तर विकली तर काही विषयच नाही, तो समोरचा आहे तोच त्याचा मालक होणार आहे. ठीक आहे, यालाच मित्रांनो खाजगीकरण असं म्हणतात. भारतामध्ये असे अनेक मित्रांनो काय, अशा गव्हर्नमेंटच्या मालकी असलेल्या मित्रांनो काय, जे पब्लिक प्रायव्हेट त्यांची जी की त्याला काय म्हणतात, उपक्रम आहे, कंपनी आहे, गव्हर्नमेंटने अशा अनेक कंपन्यांमध्ये मित्रांनो काय केली आहे, अशी खाजगीकरण केलेली आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ जर तुम्हाला जर द्यायचं झालं, ठीक आहे, पहा आपल्या इथे इलेक्ट्रिसिटी येते, खाजगीकरण पहा कसं आहे. ठीक आहे, आपल्या इथे इलेक्ट्रिसिटी जी की येत आहे, ही मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे, क्लिअर आहे, यांनी एक कंपनीला याचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय. मग त्याच्यामध्ये महावितरण, क्लिअर आहे का, तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर महानिर्मिती आहे आणि एक महाऊर्जा आहे. क्लिअर आहे का, अशा 3 लोकांना मित्रांनो काय करण्यात आलं आहे, याचं महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचं खाजगीकरण केलंय. आधी जर तुम्ही पाहाल, लक्षात घ्या मित्रांनो, आधी जर तुम्ही पाहाल तर या ज्या गोष्टी कोणाकडे होत्या, गव्हर्नमेंटकडे होत्या. ठीक आहे, आता उदाहरणार्थ तुमच्या घरातली लाईन गेली. ठीक आहे, आणि तुम्ही बघ काय करून आले, गव्हर्नमेंटकडे तक्रार करून आले, एमएससीबीच्या ऑफिसला. ठीक आहे, आता एमएससीबीच्या ऑफिसला आपण तक्रार केली, तो येतो त्याच्या फुरसतीने 1-2 दिवसानंतर. क्लिअर आहे, पण आता मित्रांनो लक्षात घ्या, खाजगीकरण त्याचं केलं गव्हर्नमेंटनी, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, आणि आता एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला. त्यांनी काय म्हटलं, तुम्ही एक ईमेल पाठवा घरून, ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त एक मेल पाठवा, एक एसएमएस पाठवा, या नंबरवर तुमची जी काही तक्रार ही ऍक्सेप्ट केला जाईल, विदिन 1 तासाच्या आतमध्ये जी आहेत आमचे लोक तुमच्यापर्यंत येईल. काय झालं, कामामध्ये क्वालिटी तयार आली. क्लिअर आहे का? ठीक आहे, लक्षात घ्या, कन्सेप्ट आहे का, अशी अनेक उदाहरणं मित्रांनो आपल्या इथं देण्यात येतात. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खाजगीकरण कशासाठी आवश्यक होतं, याच्यामध्ये काही महत्व आहे का याचं, पहा, सरकारचा हस्तक्षेप कमी करणे. काय होत असतं मित्रांनो, एखादा व्यवसाय आपण तयार जो आहे हा काय करतोय. ठीक आहे, याच्यामध्ये गव्हर्नमेंट जर स्वतःचा खूप जास्त हस्तक्षेप करत असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, याचं जे आहे ना, डेव्हलपमेंट करताना अनेक प्रॉब्लेम आपल्याला येतात. ठीक आहे, कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे, कारण की सरकारी पॉलिसी, सरकारचे जी की धोरण आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रोडक्शन घ्यावं लागतं. ठीक आहे, नेक्स्ट, सार्वजनिक उपक्रम पूर्णपणे खाजगी क्षेत्रास विकणे. क्लिअर आहे का, याची पण वेगवेगळी कारण आहे. कसं, उदाहरणार्थ तो सार्वजनिक उपक्रम मित्रांनो काय असेल, लॉस मध्ये असेल. क्लिअर आहे का, उदाहरणार्थ इंडियन एअरलाइन्स तुम्हाला माहित आहे प्रचंड लॉस मध्ये. ठीक आहे, तरी तरी काय, गव्हर्नमेंटने ते विकण्यासाठी जे काढलंय, लॉस मध्ये असताना देखील टाटा मित्रांनो ती कंपनी जी आहे काय
घेण्याच्या मार्गावर आहे. क्लिअर आहे का? नेक्स्ट महत्वाचं पहा, प्रतिराष्ट्रीयकरण करणे, हे महत्व आपण पाहतो. ठीक आहे. आता प्रतिराष्ट्रीयकरण करणे म्हणजे काय पहा, नॅशनलायझेशन. क्लिअर आहे का? या कन्सेप्ट मध्ये काय आहे की नॅशनल राष्ट्रीय पातळीवर क्लिअर आहे का त्याचा विचार झाला पाहिजे त्या कंपन्यांचा. क्लिअर आहे. आणि इंटरनॅशनल लेवलला त्याची स्पर्धा झाली पाहिजे. क्लिअर आहे का? म्हणून मित्रांनो आपल्या इच्छे जी की सार्वजनिक उपक्रम आहे यातल्या ज्या कंपन्या आहे या आपण खाजगी क्षेत्राकडे ना हँडओव्हर करतोय. ठीक आहे. नेक्स्ट भारतातील खाजगीकरणाचा खरा अर्थ. भावांनो लक्षात घ्या काय आहे स्टार मार्क. भारतातील खाजगीकरणाचा खरा अर्थ निर्गुंतवणूक असा आहे. आता निर्गुंतवणूक जर तुम्ही पाहाल तर निर्गुंतवणूक म्हणजे काय, याला डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. काय म्हणतात? डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. ठीक आहे. मला असं वाटते कुठेतरी ते डिसइन्व्हेस्टमेंट समोर दिलेलं पण आहे. ठीक आहे. तुम्हाला सांगणार आहे काय काय तर डिसइन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. याचा अर्थ असं लक्षात घ्या. ठीक आहे. निर्गुंतवणूक आहे. क्लिअर आहे का? म्हणजेच आता जे तुम्हाला सांगितलं ना भारतामध्ये एखादी XYZ नावाची कंपनी आहे. या XYZ मधल्या कंपनीचा काय एक 25% मित्रांनो जो की वाटा आहे. ठीक आहे. हा कोणाला विकायचा आहे? ही गव्हर्नमेंटची कंपनी. हा एका खाजगी क्षेत्राला विकणे. क्लिअर आहे का? यालाच निर्गुंतवणूक असं म्हणतात. समोर मी त्याची आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता खाजगीकरणाची काही कारण आहे. कन्सेप्ट आहे का? महत्व तर आपण समजून घेतलं. ठीक आहे. पण मित्रांनो समजून घ्या काही कारण पण आहे की आपण खाजगीकरण का केलं पाहिजे. ठीक आहे. सार्वजनिक उपक्रमातील संचित तोटा वाढत चाललाय. संचित म्हणजे काय? जमा. ठीक आहे. तोटा म्हणजे काय? गव्हर्नमेंटच्या कंपन्या प्रचंड लॉस मध्ये येत आहे. क्लिअर आहे. BSNL तुम्हाला माहिती आहे का? उदाहरणार्थ चांगलं देतोय. BSNL चं माग एक वर्ष आधी पहा लॉकडाऊन मध्ये BSNL च्या अनेक चर्चा अशी होती की BSNL जे आहे टोटली बंद होणार आहे. आता BSNL जर टोटली बंद होणार आहे लक्षात येत आहे पहा तर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की तिथले जे कर्मचारी आहे ठीक आहे यांची एक तर तुम्हाला पर्यायी सोय करावी लागेल. क्लिअर आहे का? तर त्यांनी असं म्हटलं होतं की सक्तीची रिटायरमेंट. क्लिअर आहे. ज्यांना घ्यायची असेल क्लिअर आहे का तर ती घेऊ शकता. ठीक आहे. त्याचं जे काही तुमचं पेमेंट वगैरे सगळं आम्ही तुम्हाला देऊ. क्लिअर आहे का? नेक्स्ट देशाच्या बचतीतील हिस्सा कमी करणे. कन्सेप्ट आहे का? आता देशाच्या बचती ठीक आहे हिस्सा कमी करणे म्हणजे काय? गव्हर्नमेंट मित्रांनो बचत करताय का पहिले हे लक्षात घ्या. ठीक आहे. बचत जे आहे हे करणं प्रत्येकाची गरज आहे. ठीक आहे. याच्यामधला हिस्सा जो आहे ना हा मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. म्हणजे लक्षात घ्या गव्हर्नमेंटचे वेगवेगळे मित्रांनो व्यवसाय आहे याच्यातनं प्रचंड लॉस आपल्याला येतो आहे आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट कडे जे आहे ना रक्कम जी आहे ना ही त्याला काय म्हणतील हातात राहत नाही. क्लिअर आहे का? ठीक आहे. उत्पादन क्षमतेचा वापर नाही. ठीक आहे. मित्र लक्षात घ्या जर गव्हर्नमेंट कडे असेल ठीक आहे कन्सेप्ट काय आहे का? ठीक आहे. तर याचं जी की प्रोडक्शन आहे ठीक आहे याची जी की कॅपॅसिटी आहे क्लिअर आहे का याचा सुयोग्य वापर होत नाही. ठीक आहे. हे जर तुम्ही पाहाल कोणाकडं आपण जर खाजगी क्षेत्राकडे जर दिलं ठीक आहे तर लक्षात घ्या खाजगी क्षेत्रातले मित्रांनो लोक जे आहे ना त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीचा इतका जास्त मित्रांनो काय उपयोग करून घेतात. क्लिअर आहे का? आता तुम्हाला अनेक लोकांना माहित आहे तुमचे भाऊ बहीण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मित्रांनो काम करतात. ठीक आहे. मोठ्या मोठ्या पदावर काम करून आले. ठीक आहे. पण यांना पाहिजे तसं पेमेंट आहे का? नाही पाहिजे तसं पेमेंट नाही आहे. क्लिअर आहे का? नेक्स्ट नोकरशाहीमुळे निर्णय प्रक्रियेत विलंब होतो. आता नोकरशाही म्हणजे काय? गव्हर्नमेंटची काम आहे. क्लिअर आहे का? समजा साधं सरळ सोपं लक्षात घ्या जर 10:30 मित्रांनो ऑफिस आहे भावांनो लक्षात घ्या रे तसा टायमिंग किती आहे? हल्लीचा टायमिंग बदललाय. हल्लीचा टायमिंग किती आहे माहिती आहे? 9:30 नवीन टायमिंग आहे. तुम्हाला माहिती आहे का सध्या गव्हर्नमेंटचं टायमिंग 9:30 ते भावांनो 5:30 पर्यंत ऑफिस आहे रे सध्या. मग 9:30 काय आहे? लक्षात घ्या 9:30 यासाठी आहे की शनिवारच्या आता तुम्हाला सुट्टी आहे. शनिवार आणि रविवारी गव्हर्नमेंट ऑफिसरला सुट्टी आहे. आधी सेकंड आणि फोर्थ होता. आता सगळं शनिवार आणि रविवार तुम्हाला सुट्ट्या देण्यात आल्या. म्हणून मित्रांनो हा टाइम वाचण्यासाठी म्हणून जे आहे 10:30 ऑफिस जे आहे हे आता 9:30 ला सुरू करता 1 तास आधी आणि मित्रांनो 9:30 ते 5:30 पर्यंत जे आहे 5:45 पर्यंत तुमचं ऑफिस आहे. क्लिअर आहे का? सांगायचं उद्दिष्ट 9:30 ऑफिस असेल तर आपल्या इथं लोक येतात किती वाजता? आपल्या इथं येतात लोक ऑफिस मध्ये 11 वाजता.
बरं 11 वाजत नाही, क्लिअर आहे का? हा, तर यांनी काहीतरी फाईल जे काय असेल नसेल काम केलं केलं 1-1.5 तास, 1 वाजतो, 1:30 वाजतो, 1:30 वाजता तुमचा जेवणाचा टायमिंग होते, तो काहीतरी 2 वाजेपर्यंत आहे, क्लिअर आहे. तुम्ही साधारणतः 2:30 पावणे 3 वाजता ऑफिसमध्ये येतात. 3 होत नाही, क्लिअर आहे का? हा, जेवण बंद झालं असते, थोडी झोप वगैरे येते चांगली, हा, क्लिअर आहे का? ते होत नाही तर 4 वाजता आपल्या इकडे लोक चहा प्यायला जातात, ठीक आहे. चहा होत नाही, इकडं तिकडं परत काही काम करत नाही तर 5:30 वाजून आले, तो माणूस जो आहे घरी चालला. कन्सेप्ट काय आहे? काय लक्षात घ्या, कन्सेप्ट थोडस काय माहितीये का, आपल्या इकडे जर तुम्ही पाहाल नोकरशाही, क्लिअर आहे का? त्यांनी माहित आहे पेमेंट थोडीच करणार आहे, पेमेंट मंथली जे काही 30-40 हजार रुपये हे आपल्याला मिळूनच आलं बाबा, ठीक आहे. याच्यामुळे निर्णय प्रक्रियेत मित्रांनो विलंब होतो, प्रोडक्टिव्हिटी आपली कमी होते, कार्यक्षमता आपली कमी होते, आणि कसे मित्रांनो काय त्याच्यामुळे आपल्याला जे पाहिजे तसं मित्रांनो काय प्रॉफिट त्यातनं मिळत नाही, ठीक आहे. म्हणून मित्रांनो जे आहे ना, आपण काय ठरवलंय भारतामध्ये, निर्गुंतवणूक करायचं म्हणजे खाजगीकरण करायचं, ठीक आहे. मग आता थोडस पहा खाजगीकरणाचे फायदे पण आहेत, ठीक आहे. जसं फायदा क्लिअर आहे पहा, जसं मित्रांनो काय याची आपण काय पाहिलं रे, कारण पाहिली मित्रांनो, तसंच फायदा पण पहा काय, ठीक आहे. कार्यक्षमता उंचावेल, आपण जे काही वर्किंग कॅपॅसिटी आपली जी आहे ही वाढेल, क्लिअर आहे पहा. आता लक्षात घ्या, तुम्ही खाजगीकरणामध्ये गेले, ठीक आहे. खाजगीकरणामध्ये कंपनी आली आहे, काय आली आहे? कंपनी आहे, क्लिअर आहे. कंपनीचे नियम आहे, काय नियम आहे बाबा? 9चं ऑफिस असेल तर 9च्या आधी तुम्ही ऑफिस मध्ये पाहिजे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, ठीक आहे. मला माहित नाही किती लोकांना माहित आहे. पहा, कंपनीवाले लय चत्रे लोक आहे, क्लिअर आहे. उदाहरणार्थ एका कंपनीमध्ये मित्रांनो 200 लोक आहे, क्लिअर आहे पहा. 200 लोक ऍट द सेम टाइम काहीतरी काम करून आले, ठीक आहे. आता लक्षात घ्या, 200 लोक, ठीक आहे, जेवणासाठी जर 1 तासाचा वेळ जर मित्रांनो यांनी दिला, तर लक्षात घ्या, क्लिअर आहे का मित्रांनो, 200 तास जे आहे कंपनीचे वाया जातात, क्लिअर आहे का? आता कंपनीवाली पुण्या मुंबईकडे पहा, तुम्ही पाहिलं असेल, कंपनीवालेच काय करतात माहितीये का, सकाळच्या जेवणाची व्यवस्था मित्रांनो ही कंपनी मार्फत केली जाते. मी काम तर लक्षात घ्या, आणि हे उगाच नाही देऊन आले, कंपनीवाले जे तुम्हाला जेवण देतात सकाळी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, हे मित्रांनो जे तुम्हाला फ्री, काही काही कंपन्यांमध्ये तर याचे पण पैसे भरले जातात. म्हणजे काय हे, साधं लक्षात घ्या, लॉजिक पहा. तुम्ही सकाळी जे आहे साधारणतः आपण असं म्हटलं 6-7 वाजता, 7 वाजता तुम्ही उठाल, ठीक आहे. तुम्हाला 9 वाजता कंपनीमध्ये यायचं आहे, क्लिअर आहे पहा. याचा अर्थ तुम्ही 9च्या आधी कंपनीमध्ये पाहिजे, ठीक आहे. मग 2 तासामध्ये तुम्ही काय काय करणार आहे, म्हणून अनेक कंपन्यांनी सकाळचं जेवण मित्रांनो जे आहे कुठं दिलं, कंपनीमध्ये दिलं, क्लिअर आहे पहा. कंपनीमध्ये छानपैकी अरेंजमेंट जे आहे तुम्हाला करतात, ठीक आहे. अनेक लोकांना माहिती असेल. याचा अर्थ काय झालं, तुमची तिकडली 2 तासाची एनर्जी गेली नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही 1 तास जे की इथं बम तुमच्या मताप्रमाणे काय करत होते, त्याला काय म्हणतील जेवणाचा वेळ खर्च करत होते, ते कमी झालं, क्लिअर आहे पहा. हे कशासाठी आहे, तुमची वर्किंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी हा प्रयत्न, ठीक आहे. नेक्स्ट, गुणवत्तेला प्राधान्य. आता आम्ही एवढं सगळं जे तुमच्याकडनं करतोय ते हे कशाकडनं आहे, सगळ्यात महत्वाचं आउटपुट महत्वाचं आहे रे, क्लिअर आहे का? आम्ही एवढं जे की तुमच्यावर पेमेंट देऊन आलो, क्लिअर आहे का? हे उगाच नाही देत, ठीक आहे. गुणवत्ता यांना पाहिजे असते, ठीक आहे. नेक्स्ट, व्यवसायाचं नियंत्रण उंचावेल, ठीक आहे. आता लक्षात घ्या ना, आधी कसं होतं, 9चं ऑफिस असतं तर तो 11 वाजता जर ऑफिस येत होता, तर काय नियंत्रण राहणार आहे, ठीक आहे. आता 9 म्हणजे 9, क्लिअर आहे. जबाबदारी आणि मित्रांनो पारदर्शकतेत वाढ होणार आहे. आधी कसं होतं, काम केलं नाही केलं, क्लिअर आहे का? म्हणजे इलेक्ट्रिक वाले जर असेल, काय उदाहरणार्थ 1,000 रुपयाचं काम झालं असेल तर तो काय करत होता, तो बिल देत होता 5,000 रुपयाचं, क्लिअर आहे का? आता तसं आहे का? आता तसं नाही आहे, ठीक आहे. कंपनीमध्ये आहे एक रिस्पेक्टफुली आहे, पारदर्शकता आहे, जेवढ्याचं काम असेल तेवढंच समोरच्यानं पैसे भरावे, ठीक आहे. नेक्स्ट, कर्ज कमी आणि तूट कमी होईल, क्लिअर आहे का? मित्रांनो, एखादी टाटा जर एअरलाईन, इंडियन एअरलाईन जर विकत घेत असेल, बरोबर आहे का, याचा अर्थ काय, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो घेऊन आला, ठीक आहे. मग आता काय झालं, गव्हर्नमेंट जे आहे काय कर्ज जे आहे कमी घेईल, कन्सेप्ट करताय का, ठीक आहे. पूर्ण कंपनीच्या कंपनीत जर गेली तर कंपनीवर जे की कर्जाचा डोंगर आहे हा कोण उचलेल, हा ती आता नवीन घेणारे जे की टाटा आहेत ते उचलतो मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर तूट कमी होईल.
आता या लक्षात घ्या, यांच्या या कंपन्यांमधून फायदाच नाही आपल्याला, ठीक आहे, विशेष प्रॉफिट आपल्याला नाही आहे. याचा अर्थ काय आहे, आपली जी राजकोषीय तूट आहे, क्लिअर आहे का, किंवा भांडवली तूट आहे, क्लिअर आहे का, ही मित्रांनो आपली कमी होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सरकारी अनुदानचं प्रमाण कमी होईल. कन्सेप्ट कळत आहे का? मोठ्या प्रमाणात आपण जे की गव्हर्नमेंट पैसा स्वतःच या कंपन्यांमध्ये देतोय, हे पण कमी होऊन जाईल. नफा प्राप्तीला प्राधान्य असेल, क्लिअर आहे का. खाजगीकरण जर केलं तर प्रॉफिट, क्लिअर आहे मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या, क्लिअर आहे, कुठलाही व्यवसाय असो, भावांनो लक्षात घ्या, कुठलाही व्यवसाय असो, प्रॉफिट त्यात मिळालं पाहिजे, हे अंतिम उद्दिष्ट आहे त्याचं, क्लिअर आहे का. राष्ट्रीय उत्पन्नास वाढीस लागेल. मित्रांनो पहा, इनडायरेक्टली, ठीक आहे, एखादी खाजगी कंपनी जर ते मित्रांनो काय चालवत असेल तर डेफिनेटली काय राष्ट्रीय उत्पन्न देखील भारताचं वाढणार आहे. मित्रांनो जसे खाजगीकरणाचे फायदे आहे, तसे मित्रांनो खाजगीकरणाचे तोटे पण आहे, क्लिअर आहे का, ते समोर आपण पाहणार. ठीक आहे. पण भारतामध्ये खाजगीकरण कसं काय करण्यात आलं, त्याची की टप्पे दिलेले आहे, क्लिअर आहे. पहा बरं, 10 डिसेंबर 1999 ला निर्गुंतवणूक आयोग स्थापन करण्यात आला आणि त्याला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. ठीक आहे. निर्गुंतवणूक मी तुम्हाला समोर शिकवतो, एक्झॅक्टली कन्सेप्ट काय. ठीक आहे. 1993 मध्ये श्री रंगराजन समिती यांनी संरक्षण व ऊर्जा सोडून इतर सार्वजनिक प्रकल्पांमध्ये निर्गुंतवणूक करावी अशी सूचना दिली. ठीक आहे. 1996 निर्गुंतवणूक आयोग GGV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 3 वर्षासाठी गठीत करण्यात आला. ठीक आहे. 27 जानेवारी 2005 धावता आढावा आपण पाहतोय. राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना करण्यात आली आणि यानुसार सरकारची अल्पमतातील भागीदारी विकून पैसा मित्रांनो जो हा काय यात ठेवावा, क्लिअर आहे का, असं ठरवण्यात आलं. संचित निधीच्या बाहेर हा निधी, क्लिअर आहे का, 75% जो आहे शिक्षणावर खर्च करावा. म्हणजे लक्षात घ्या, एखादी गव्हर्नमेंटची कंपनी विकून त्यातनं जो प्रॉफिट आपल्याला प्राप्त होईल, हा नो लक्षात घ्या, त्यातनं जो प्रॉफिट आपल्याला मित्रांनो प्राप्त होईल, क्लिअर आहे का, क्लिअर, मग हा प्रॉफिट संचित निधीमध्ये जमा होतो, क्लिअर आहे का. तर संचित निधीच्या बाहेर हा निधी 75% कशावर खर्च व्हावा, शिक्षणावर खर्च व्हावा, क्लिअर आहे, आरोग्यावर खर्च व्हावा, यासाठी तो वापरला जाईल. ठीक आहे. आणि उर्वरित 25% नफा मित्रांनो हा काय, सार्वजनिक उपक्रम मध्ये जे काही नफा ज्यातनं आपल्याला मिळतं. ठीक आहे. तुम्हाला सध्या सांगू का, काय सध्या सेल नावाची भावना एक कंपनी आहे, कुठली, स्किल अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल, प्रचंड प्रॉफिट मध्ये आहे. मी काय म्हणतो लक्षात आहे, काय प्रचंड प्रॉफिट मध्ये म्हणतो. ठीक आहे. चला, ठीक आहे, याच्यामध्ये तो पैसा तुम्हाला गुंतवायचा. ठीक आहे. नेक्स्ट, आजचं निर्गुंतवणूक धोरण पहा मित्रांनो काय आहे. ठीक आहे. थोडस जर तुम्ही पाहाल तर याच्यात 51% भागीदारी मित्रांनो जे सरकार सार्वजनिक उपक्रमात 51% भागीदारी मित्रांनो स्वतःकडे ठेवते. म्हणजे काय, मालक इंडियन गव्हर्नमेंटच असते, क्लिअर आहे, समोरची कंपनी नसते. ठीक आहे. 1991-92 मध्ये ते 2014-15 पर्यंत या काळात 1,77,119.42 कोटी, क्लिअर आहे का, एवढी मित्रांनो निर्गुंतवणूक जी आपण झाली. ठीक आहे. म्हणजे काय केलं, वेगवेगळ्या भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या पब्लिक सेक्टर मधल्या ज्या कंपन्या आहेत, क्लिअर आहे का, याचा हिस्सा आपण विकला. कोणाला विकला, तो आपण कंपन्यांकडे विकला. ठीक आहे. आता कंपन्याला जर विकला, क्लिअर आहे, साधं सरळ सोपं लक्षात घ्या, 100% आपण किती, आपण मित्रांनो जे एक असं लक्षात घेऊ, 26% त्यातला वाटा जो आहे शेअर विकला. ठीक आहे. क्लिअर आहे का, 26% शेअर मित्रांनो किती होत आहे, एक आपण असं म्हटलं 10,000 कोटी, क्लिअर आहे का, हा कोटीचा शेअर होणार. ठीक आहे. याचा अर्थ काय झालं, ठीक आहे, ही कंपनी मधलं जे काही 10,000 कोटी आहे हे गव्हर्नमेंट कडे येतं, क्लिअर आहे का, कारण की तो गव्हर्नमेंटनी सार्वजनिक कंपनीतला आपला जो शेअर आहे 26%, हा 10,000 कोटी विकला, क्लिअर आहे का. याचा अर्थ काय झालं, कन्सेप्ट कळत आहे का, ही एक प्रकारची निर्गुंतवणूक आहे. ठीक आहे. सर्वाधिक निर्गुंतवणूक ही 2014-15 मध्ये 24,328 कोटी मित्रांनो इतकी जास्त आहे, क्लिअर आहे का. आणि हल्ली 2020 ची निर्गुंतवणूक आयोगाची जर तुम्ही परिस्थिती पाहाल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, BPCL, क्लिअर आहे का, थोडस जॉट करत चला रे बाबा, हे करंट अफेअर मधलं आहे. ठीक आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये, क्लिअर आहे का, केंद्र सरकारच्या 53.29%, किती, 53.29% भागभांडवलाची धोरणात्मक निर्गुंतवणूक, क्लिअर आहे का, आणि व्यवस्थापन नियंत्रित हस्तांतरित करण्यास मंजुरी मिळालेली आहे, क्लिअर आहे का, कन्सेप्ट आहे का. ठीक आहे.
त्याच्यानंतर जर तुम्ही पाहाल तर नुमलीगड रिफायनरी लिमिटेड, क्लिअर आहे का, बीपीसीएलच्या, ठीक आहे, हा परत एक 61.65% भागभांडवलाची मित्रांनो निर्गुंतवणूक करण्याचं ठरलं. त्याच्यानंतर हा झाला एक विषय, ठीक आहे. आता याच्यातनं गव्हर्नमेंटला पैसा मिळतोय, क्लिअर आहे का. त्याच्यानंतर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, SCI, क्लिअर आहे का. त्याच्यानंतर मित्रांनो कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, कॉनकॉर, क्लिअर आहे का. त्यानंतर टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, THDCIL, नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, क्लिअर आहे का. इत्यादी कंपन्यांमध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात 2020 मध्ये निर्गुंतवणूक भारतामध्ये झालं, ठीक आहे. आता केंद्र सरकारचं निर्गुंतवणुकीचं लक्ष पहा, यांनी गोल ठरवलाय. काय गोल ठरवलं? 2019च्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार 2019-2020 च्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारनं 1,05,000 कोटी, क्लिअर आहे का, ठीक आहे, कोटी म्हणतोय, ठीक आहे, इतक्या रुपयाचं निर्गुंतवणुकीचं लक्ष निर्धारित केलं आहे, क्लिअर आहे. मात्र सरकारला 15 डिसेंबर 2019 पर्यंत निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून फक्त लेटेस्ट आकडा आहे रे भानो, लक्षात घ्या, 17,364.26 कोटी रुपयेच प्राप्त झाले. किती झाले? 17,364.26 कोटी रुपयेच प्राप्त झाले, क्लिअर आहे का. लक्ष किती होतं? 5 पट मोठं लक्ष होतं. साध्य किती झालं? 5 पट कमी झालं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय होतं लक्षात आहे का, निर्गुंतवणूक सध्याचं जे आहे भारताचं तुमच्या समोर होतं, करंट अफेअर मधली माहिती दिली, ठीक आहे. पटाकन थोडं समोर जाऊ. आता हे झालं मित्रांनो खाजगीकरण. लक्षात घ्या, आपल्याला ऍक्च्युली पोहोचायचं कुठे आहे? आपल्याला जागतिकीकरणापर्यंत पोहोचायचं, ठीक आहे. याचा जो रूट होता हा होता उदारीकरणाचा. रूट वर जात असताना टर्न येतात, क्लिअर आहे का, दिशा महत्वाची आहे, ती होती खाजगीकरणाची. अंतिम लक्ष होतं आपल्याला पोहोचायचं होतं, कुठं पोहोचायचं होतं? जागतिकीकरणात पोहोचायचं होतं. पहा अर्थ, पहा मग जागतिकीकरणाचा काय, ठीक आहे. जागतिकीकरण म्हणजे विविध देशांदरम्यान वस्तू सेवा, क्लिअर, विविध देशांदरम्यान वस्तू सेवा, भांडवल, तंत्रज्ञान, माहिती इत्यादींबाबत वाढते आर्थिक आंतर अवलंबित्व निर्माण करणे. आता तुम्हाला जर हे कसं बा, साधं सरळ सोपं लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतो. विषय याच्यातला असा आहे की कन्सेप्ट आहे का, उदाहरणार्थ, ठीक आहे, मित्रांनो इथं जर पालत इंडिया आहे, इथं जर तुम्ही पालत USA आहे, क्लिअर आहे का. भारतामधून मित्रांनो आंतर अवलंबित्व वाढणं महत्वाचं आहे, ठीक आहे. अवलंबित्व म्हणजे काय? पहा, काही गोष्टींसाठी भारत अमेरिकेवर डिपेंड आहे, काही गोष्टींसाठी अमेरिका भारतावर डिपेंड आहे. कन्सेप्ट आहे. असं अवलंबित्व मित्रांनो जागतिकीकरणामध्ये वाढलं पाहिजे. कन्सेप्ट आहे का, ठीक आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, उदाहरणार्थ तुम्ही शेतकरी आहे, तुम्हाला एक उदाहरण देतो, कांदा, क्लिअर आहे का. आता कांदा तुम्हाला माहित आहे यावेळेस एक नवीन रेकॉर्ड आहे म्हणते भारताच्या नावावर. काय? तुम्हालाही सांगतो. यावेळेस भारतामध्ये साखरेचं उत्पादन जे आहे हे मागच्या तुलनेमध्ये दुप्पट झालेलं आहे. उदाहरणार्थ लक्षात घ्या, मागच्या वेळेस 1,00,000 मित्रांनो काय क्विंटल जर साखर तयार झाली, ठीक आहे, मागच्या वर्षामध्ये एकूण भारतामध्ये, यावेळेस मित्रांनो ती 2,00,000 क्विंटल झाली. मग आता मला एक गोष्ट सांगा, जर दुपटीनं साखरेचं उत्पादन जर वाढलं, याचा अर्थ आपल्याला कुठेतरी ती निर्यात करावी लागेल की नाही? एखाद्या देशाला ती साखर प्रोव्हाइड करावं लागेल की नाही? आपली गरज पूर्ण भागून, ठीक आहे, उर्वरित साखर जे मित्रांनो काय आपण निर्यात करायची, क्लिअर आहे का, ठीक आहे. असंच कसं कन्सेप्ट आहे का. मग विविध देशांदरम्यान वस्तू आहे, सेवा आहे, क्लिअर आहे का, भांडवल आहे, तंत्रज्ञान आहे, ठीक आहे, माहिती आहे, इत्यादी मित्रांनो जे आहे हे अवलंब जे आहे, अवलंबित्व जे आहे हे निर्माण होत झाले, ठीक आहे. नेक्स्ट, कोणत्याही उत्पादकाला स्टार मारा, क्लिअर आहे का, जगामध्ये कुठेही कमीत कमी उत्पादन, कुठूनही स्वस्तात कच्चा माल, ठीक आहे, व व्यवस्थापकीय साधने मिळवता यावी, ठीक आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहतो, तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. कुठलं उदाहरण देतो? लक्षात घ्या, साधं सरळ सोपं आहे. काय आहे? भारत आहे, ठीक आहे, इंडिया आहे, ठीक आहे.
आणि इथं मित्रांनो आता आपण काय घेतलं थोडस वेगळं राष्ट्र घेऊ, ठीक आहे, कुठलं घेऊ, रशिया घेऊ, क्लिअर आहे का? आणि ते आता काय म्हणतात लक्षात घ्या, ते असं म्हणतात की क्लिअर आहे का, कोणत्याही उत्पादकाला जगात कुठेही क्लिअर आहे कमीत कमी उत्पादन क्लिअर आहे कुठूनही स्वस्तात कच्चा माल, ठीक आहे, आणि व्यवस्थापकीय साधने, ठीक आहे. इथं जर तुम्ही पाहाल तर मी तुम्हाला एक वेगळं उदाहरण देतो. कोणतं? इथं आपण थोडस भारत, इंडिया आणि मित्रांनो जपान, क्लिअर आहे का? आता काय झालं, जपान मित्रांनो याला भारतात काय करायचं आहे, मोबाईलचा व्यवसाय सुरू करायचा आहे, क्लिअर आहे. भारत काय म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला मोबाईलचा व्यवसाय सुरू करायचा, तुम्ही भारतात सुरू करा, ठीक आहे. याच्यामुळं काय होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामुळे भारतातल्या लोकांना, ठीक आहे, रोजगार मिळेल, क्लिअर आहे. आता जपानला भारतातच का वाटलं, किंवा लक्षात घ्या भावना लक्षात घ्या रे, साऊथ कोरिया तुम्हाला माहित आहे, क्लिअर आहे का? याची कंपनी आहे सॅमसंग नावाची, क्लिअर आहे. सॅमसंगनी काय म्हटलं की भारतामध्ये आम्हाला एक प्लांट टाकायचा आहे. कशासाठी? कारण की इथं रॉ मटेरियल स्वस्त आहे. इथं मित्रांनो उत्पादक जे आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं, ठीक आहे, याची कॉस्ट कमी आहे, क्लिअर आहे का? आणि इथं चांगली बाजारपेठ पण अवेलेबल आहे. म्हणजे सॅमसंगचा नवीन मोबाईल जर लक्षात घ्या आला तर बरेच लोक तुटून पडतात, ठीक आहे. कन्सेप्ट कळत आहे का? याचा अर्थ काय, इथं मागणी आहे, ठीक आहे, क्लिअर आहे का? इथं मागणी आहे म्हणून आपण प्रोडक्शन करू शकतो. इथलं लोकांना जर रोजगार जो आहे तो देखील अवेलेबल होऊ शकतो. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. चला अशा पद्धतीने जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, तर लक्षात घ्या साधं सरस होऊन काय, एखाद्या उत्पादकाला, कन्सेप्ट कळत आहे का, जगात कुठेही कमीत कमी, क्लिअर आहे का, उत्पादन, स्वस्तात कच्चा माल आणि व्यवस्थापकीय संसाधने म्हणजे ह्युमन रिसोर्स, ठीक आहे, शेवटी मनुष्यबळ लागेलच ना, ठीक आहे. नेक्स्ट, अशा परिस्थितीत देशाच्या सरकारने बंधने न घालणे, अशाही परिस्थिती म्हणजे जागतिकीकरण, ठीक आहे. आता काय झालं लक्षात घ्या, बंधन म्हणजे काय, सॅमसंगला भारतामध्ये प्लांट टाकायचा आहे मोठा, ठीक आहे, आणि याच्यासाठी भारत गव्हर्नमेंटनं परमिशनच नाही दिली, क्लिअर आहे का? बम परमिशन किती, तुम्हाला खोटा पहिले 59 वेगवेगळ्या परमिशन तुम्हाला काढायला लागत होत्या जर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, 59 परमिशन काढायला जर 3 वर्ष लागत असेल तर काय लोकांची व्यापार करायची इच्छा होणार आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे. म्हणून अशी जी काही बंधन आहे, ठीक आहे, ही सगळं आता काय करणे, बंद करणे, ठीक आहे. स्टार मार्क, वसुधैव कुटुंबकम ही भावना आत्मसात करणे, ठीक आहे. म्हणजे जग मित्रांनो जे आहे काय आहे, एक जी आहे ना, ही एक बाजारपेठ आहे, जग एक खेड आहे, क्लिअर आहे का? आणि खेड्यामध्ये जर तुम्ही पाहाल कसं, लक्षात घ्या खेड्यातलं वातावरण पहा कसं आहे, ठीक आहे. आता ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाल्या, अनेक तुमच्यापैकी अनेक लोक काय असाल, जिल्ह्यामध्ये राहत असाल, पण खेड्यात इलेक्शन होते, तुम्ही सगळे इलेक्शन मध्ये गेले, क्लिअर आहे का? तुमचे अनेक लोक उभे होते. गावात कसं वातावरण असते, एकमेकांशी आपण भेटतो, बोलतो, क्लिअर आहे. शहरात तसं होत नाही. कन्सेप्ट कळत आहे का? शहरामध्ये बाजूला काय घरी चालू आहे हे देखील बरेच वेळा माहित नसतं, ठीक आहे. सांगायचं उद्देश मित्रांनो लक्षात घ्या काय आहे की वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय, ही जी काही पूर्ण पृथ्वीवरचे जे काही लोक आहे हे एकमेक आपण काय आहे, एकच आपलं कुटुंब आहे, क्लिअर आहे का? कुटुंब असल्यानंतर, ठीक आहे, जसं आपलं एक कुटुंब आहे, कुठलं कल्पतरू नावाचं आपलं एक कुटुंब आहे, ठीक आहे. या कुटुंबामध्ये आम्ही काही जे लोक आहे हे कुटुंबातले महत्वाचे सदस्य आहे, ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या शिवाय कुटुंब आहे का? नाही आहे. कन्सेप्ट आहे का? ठीक आहे. लक्षात घ्या, जग हीच एक बाजारपेठ आहे, ठीक आहे. लक्षात घ्या ना, साधं सरळ सोपं अमेझॉन वरून आपण बोलवतो, ऑनलाईन बोलवतो, ठीक आहे. आता अमेझॉन वरनं जर माल बोलवायचा असेल तर आपण ऑनलाईन मित्रांनो काय करतो, ऑर्डर देतो, तो बरोबर आपल्या इथं पाठवते, ठीक आहे. तुम्ही जे पैसे पेड करता, ठीक आहे, काय झालं, जग बाजारपेठ आहे, आपल्याला दुकानात जायची आवश्यकता पडली का? नाही, क्लिअर आहे का? देशांच्या सीमा फिकट करणाऱ्या जागतिक संस्थांची उभारणी करणे. आता देशांच्या सीमा फिकट म्हणजे काय, असं काही कलर आहे का, असं काही स्प्रे आहे का, की बाबा गव्हर्नमेंटनं काय केली, हे सीमा आखली ना, आपण त्याच्यावर स्प्रे मारला की ते सीमा जाईल, असं नाहीये मित्रांनो, ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की बाबा दोन राष्ट्रांमध्ये काय आहे, असे मतभेद नको, ठीक आहे. पण शेवटी लक्षात घ्या रे, सॉवर्निटी, सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून सीमा असणं देखील महत्वाचं आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे. चला पटाकन थोडं समोर जाऊ, ठीक आहे, अर्थ तुम्हाला समजून सांगितला. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, ठीक आहे,
मित्रांनो जागतिकीकरणामध्ये कंपनीज फार महत्वाची आहे. ठीक आहे. मल्टीनॅशनल कंपनीज MNP क्लिअर आहे का, मल्टीनॅशनल कंपनी MNC क्लिअर आहे का, यांचा प्रवास कसा आहे तो थोडासा लक्षात घ्या. कारण की जागतिकीकरणामध्ये कंपनी महत्वाची आहे. ठीक आहे. पहा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रवास कसा आहे मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्यांची गरज आणि भूक आहे काय, जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन ही कोणाची गरज आहे, बहुराष्ट्रीय कंपन्यांची गरज आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ फ्लिपकार्ट आहे, क्लिअर आहे का, त्याच्यानंतर बिग बाजार आहे, त्याच्यानंतर डीमार्ट आहे, क्लिअर आहे का, अशा वेगवेगळ्या कंपन्या मित्रांनो आहे. ठीक आहे. हे काय आहे क्लिअर आहे का, हे असणं ग्लोबल असणं म्हणजे अमेझॉन नावाची जी कंपनी आहे ही अमेरिकेची आणि तिच्या याला ऑनलाईन पोर्टलवर जगभरामध्ये काय करून आली, वस्तू मित्रांनो जे आहे हे काय डोअर टू डोअर मित्रांनो सेल करून आली. क्लिअर आहे का, एक प्रकारची गरजच आहे त्यांची. ठीक आहे. भांडवल, तंत्रज्ञान आणि क्षमता यामधनं विकास करायचा आहे. भांडवल म्हणजे पैसा. अमेझॉनला काय कमी जास्त भांडवल आहे का, अमेझॉनचे जर तुम्ही पाहाल प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोडाऊन आहे. मला माहिती तुम्हाला माहित नाही का, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अमेझॉनचे गोडाऊन्स आहे. क्लिअर आहे का, वेल टेक्नॉलॉजी अमेझॉनची आहे. ठीक आहे. पहा ना तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. क्लिअर आहे. आणि क्षमता, क्षमता म्हणजे काय, अनेक वस्तू तुम्हाला अमेझॉन वर मिळतात. हे तर एक उदाहरण आलं, फ्लिपकार्ट वर तुम्हाला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट, देशाची तूट भरून काढण्यास पूरक. ठीक आहे. आता देशाची तूट म्हणजेच काय, क्लिअर आहे का, गव्हर्नमेंट काय करतं, याच गोष्टी सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर असेल, क्लिअर आहे का, तर काय करतं माहिती का, मोठ्या प्रमाणात खर्च करून आले पण आउटपुट नाही आहे. ठीक आहे. म्हणून त्यातनं काय आउटपुट नाही आहे म्हणून काय तर तुम्ही कर्ज काढून आले. क्लिअर आहे का. ठीक आहे. रोजगाराचा प्रश्न दूर होण्यास मदत होते मित्रांनो. हजारो आता एक नवीन एलन मस्क क्लिअर आहे का, यांनी टेस्ला नावाची कंपनी आहे. ठीक आहे. ही टेस्ला नावाची कंपनी कुठं, बँगलोर मध्ये मित्रांनो ही कंपनी आली असं म्हणतात. अधिकृत 1 महिन्यात त्यांनी जाहीर केलं. याचा अर्थ काय झाला, भारतामध्ये जे काही भारतीय लोक आहे यांना रोजगार पण मिळाला. क्लिअर आहे का. देशी उद्योजकांना पुनरुज्जीवन. आता अमेझॉन वाल्यांनी नवीन कन्सेप्ट काढली काय, जर तुमच्याकडे ग्रामीण भागातले तुमच्याकडे तुम्हाला सेल करायचं आहे तर याचं प्रोडक्ट तुम्ही अमेझॉन वर पाठवा, अमेझॉन जागतिक लेवलला ते प्रोडक्ट तुम्हाला विकेल. क्लिअर आहे का. भारत ही जागतिक बाजारपेठ होण्यास मित्रांनो याच्यामुळे काय होणार आहे, मदत होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, नववस्तू, नवप्रवर्तन, तंत्र, वैज्ञानिक श्रेष्ठत्व, वित्तीय श्रेष्ठत्व, क्लिअर आहे का, हे सिद्ध होत आहे. ठीक आहे. उत्पादन क्षमतेमध्ये प्रचंड वाढ होत आहे. क्लिअर आहे का, कन्सेप्ट आहे का. हे झालं बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रवास मित्रांनो असा आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा तोटा आहे का, तो तोटा पण आहे. ठीक आहे. म्हणजे कन्सेप्ट आहे का, कसा, पैशाचा प्रवाह बाहेरच्या देशात जातोय. आता अमेझॉन कंपनी भावांनो USA अमेरिकेची आहे, म्हणजे काही म्हटलं तरी प्रॉफिट त्यांना मिळत असेल की नाही. नेक्स्ट, राजकीय हस्तक्षेप. तुम्हाला माहित आहे एखाद्या कंपनीला जर काय भारतामध्ये त्याला काय म्हणतील ती आली, क्लिअर आहे का, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे अनेक ठिकाणी पॉलिटिकल मित्रांनो काय पैसे लोक खातात. ठीक आहे. आर्थिक रचनेत बिघाड होतो. कन्सेप्ट आहे का. ठीक आहे. जी अर्थव्यवस्था आपली आहे, कन्सेप्ट आहे का, यांच्यामध्ये हे जर कंपन्या भरपूर आल्या, क्लिअर आहे का, तर तसं ब्रिटिशांची कंपनी कशी होती, ज्यांनी आपल्याला राज्य केलं, तसंच या कंपन्या आपल्याला राज्य करेल. ठीक आहे. राज्य नावाची कन्सेप्टच राहणार आहे. क्लिअर आहे का. ठीक आहे. आणि याच्यामुळे मित्रांनो गरीब आणि श्रीमंत यांच्या दरीमध्ये वाढ होत आहे. क्लिअर आहे का. साधं सरळ सोपं लक्षात घ्या, आज अनेक लोकांना ऑनलाईन सामान बोलविता येत नाही. एक प्रकारचे ते गरीबच आहे. हो, ही गरीबा किती खतरनाक आहे. ठीक आहे. नगण्य तंत्रज्ञान हस्तांतरण. तुम्हाला असं वाटतंय का की हे लोक भारतात येतात तर भारतामध्ये फार वेगवेगळी टेक्नॉलॉजी बाबा भारतात येते, असं नाहीये. जपान असो, अमेरिका असो, इस्रायल असो, क्लिअर आहे का, यांनी त्यांच्या लेवलला प्रचंड मित्रांनो टेक्नॉलॉजी वापर करतायत. त्या तुलनेमध्ये भारतामध्ये जर तुम्ही पाहाल तर 20% पण मित्रांनो टेक्नॉलॉजी नाहीये. क्लिअर आहे का. नेक्स्ट, अयोग्य उपभोग तंत्रज्ञान म्हणजे काय, जे उपभोग म्हणजे त्याचा वापर करणे. क्लिअर आहे का. तर हे देखील अयोग्य होणार आहे. ठीक आहे. लघु उद्योग मोठ्या प्रमाणात संकटात येणार आहे आणि स्थापत्य वागणूक होणार आहे. ठीक आहे. साधं सरळ सोपं, डीमार्ट नावाची कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. प्रत्येक जिल्ह्यात डीमार्ट होत आहे. ठीक आहे. हे वेगळंच क्रेज आहे डीमार्टचं.
कसं तुम्ही तुमच्या घराजवळच्या किराणावाला जो आहे त्याच्याकडे जा, तो किराणावर तुम्ही म्हटला काय 2 किलो साखर पाहिजे, क्लिअर आहे. लक्षात घ्या ती साखर मित्रांनो घेत असताना तो दुकानदार तुम्हाला त्याची पॅकिंग करून देत होता, तुम्ही पैसे काढायचे आणि तो दुकानदार तुम्हाला मोजून मापून देत होता. आता काय झालं माहितीये का, डीमार्ट मध्ये गेल्यानंतर ते साखर जे आहे तुमच्या समोर त्याचं पोतं ठेवलेलं आहे, ते तुम्हाला भरायचं आहे, क्लिअर आहे का, कष्ट तुम्हाला घ्यायचे आहे. बरं माप काय 2 किलोच असते का, नाही तिथं 2.25 किलोच आहे, क्लिअर आहे, 2.5 किलोच आहे, तुम्हाला पाहिजे 2 किलोच पाहिजे होतं, क्लिअर आहे का. हा, याचा अर्थ अर्धा किलोचे पैसे पण जास्त गेले, क्लिअर आहे. हे असंच चालू आहे, ठीक आहे. डीमार्ट वगैरेची कन्सेप्ट मुळात हीच आहे, क्लिअर आहे का. हा, चला याच्यामुळे काय होणार, हा, साधे किराणेवाले देखील मित्रांनो काय लॉस मध्ये जातात, ठीक आहे. हा एक तोटा पण आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय आहे, आपल्या इथं जागतिकीकरण मित्रांनो जे आहे काय होत आहे, कन्सेप्ट आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने एलपीजी पॉलिसी जी आहे ही काय आपण आजच्या लेक्चरला मित्रांनो जे समजून घेतली, ठीक आहे. चला कोणाला की प्रश्न वगैरे विचारायचे असेल तर विचारा. जागतिकीकरण आणि त्याला काय म्हणतील खाजगीकरण, हे आज 2 आपण चॅप्टर पाहिले. याच्या पलीकडे फार जास्त तुम्हाला विचारलं येणार नाही, पण तुम्हाला जर विचारायचं असेल काही तर पटाकन विचारा. स्पीकर ऑन करा आणि मग बोला. एक सर्व्हिस नावाचं जे की चॅप्टर आहे ते अपलोड व्हायचं आहे, ठीक आहे. मेघाने सांगितलं आज अपलोड ते होऊन जाईल 100%. चला संडेला तुमची टेस्ट आहे हे तुम्हाला माहित आहे, ठीक आहे. कन्सेप्ट पता आहे का, संडेला तुमची इकॉनॉमिक्सवर टेस्ट असेल, ठीक आहे. चला मला असं वाटते तुम्हा कोणाला लोकांना प्रॉब्लेम नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर मी आज जे इथं थांबतो, ठीक आहे. थँक्यू सो मच.